तर इथे आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी, म्हणजे माझ्या सासरच्या घरी. आणि इथे आलेलो आहोत आम्ही आमच्या गावी. एंट्रन्स केलेला आहे. एंट्रन्स केल्यानंतरच इथे हा बस स्टँडचा एरिया आहे आणि हा जो रोड आहे ना तो आमच्या गावामध्ये एंट्रन्स करतो. आणि इथे आलेलो आहोत आम्ही आमच्या घरी, म्हणजे घराच्या समोरच अगदी खूप मोठं नारळाचं झाड आहे. त्याला भरपूर असे नारळ सुद्धा लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि खाली जे आहेत ना तर ती शोची झाडं लावलेली आहेत, फुलांची झाडं आहेत. इथेच एक चावी आहे, त्यामुळे ही झाडं जी आहेत ना हिरवी आहेत. पर्पल कलरची छोटी छोटी फुलं लागलेली आहेत. नारळ सुद्धा लागतात, ते चावी असल्यामुळे पाणी पडतं. आणि इथून आमचं घरामध्ये एंट्रन्स होतो. तर हे आहे आमचं घर. तर हे घर जे आहे ना तर ते आमच्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे. जेव्हा ते नोकरीवर होते, नोकरीवरून रिटायर होऊन आले तेव्हा त्यांनी हे घर बांधलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2000 साली हे घर बांधलेलं आहे. इथं सुद्धा अगदी बऱ्यापैकी साहित्य आहे आमचं. आणि हे जे कपाट आहे ना तर ते आमच्या लग्नातील कपाट आहे. आणि इथून एंटर केल्यानंतर इथे आहे आमचं किचन. आता किचन मध्ये आम्ही अगदी थोडकीच भांडी खाली ठेवलेली आहेत, बाकी सगळी भांडी आम्ही अशी पोत्यात भरून ठेवलेली आहेत. कारण जेव्हा कधी आम्ही येतो ना त्यावेळेस मग त्या पोत्यातील भांडी आम्ही काढून मग वापरू शकतो, स्वच्छ करून ठेवलेली आहेत. मग जर आम्ही भांडी ठेवली तर त्यावरती भरपूर धूळ साठते आणि परत मग स्वच्छ करायला खूप वेळ जातो. म्हणून मोजकीच भांडी वरती ठेवलेली आहेत आणि बाकी सगळी पोत्यात ठेवलेली आहेत. आणि हे इथे आणखीन एक रूम आहे आमची. तर हा जो फोटो आहे ना तर तो आमच्या सासऱ्यांचा आहे. जेव्हा ते नोकरीवरती होते ना तेव्हा त्यांनी काढलेला तिथला फोटो आहे. आणि हा सासूबाईंचा फोटो आहे. त्यानंतर किचन मधून इकडच्या पाठीमागच्या साईडला हा आमचा पाठीमागचा युटिलिटी एरिया. थोडक्यात सांगायचं तर युटिलिटी एरिया, स्टोर रूम, म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी हे तर असं भरपूर असा स्पेस आहे मोठा. हा जो पाठीमागचा भाग आहे तो पत्र्याचा आहे. तर त्या ठिकाणी आम्ही कपडे, भांडी वगैरे करतो. आणि हा पाठीमागच्या एरियातून एक दरवाजा आहे आणि हा घराच्या पाठीमागचा व्ह्यू येतो. तर इथे आहेत थोडीफार झाडं लावलेली आहेत. भरपूर अशी होती झाडं, पण सध्या आता ती कुणी नाही आहे तिथे, त्यामुळे भरपूर झाडं अशी वाळलेली आहेत. तर ती आम्ही काढून टाकली. थोडकी जी चावी आहे पाठीमागच्या साईडला पण एक चावी आहे, तर त्या चावीचं सुद्धा पाणी पडतं. त्यामुळे तिथे एक चिक्कूचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड सध्या वाळलेलं आहे. तर जेव्हा कधी येतो तेव्हा त्या झाडांना आम्ही पाणी घालतो. तर ते बॅरल मधून पाणी आणून हे झाडांना पाणी घालायला लागलेले आहे. तिथं दगडात गेले वाटतं आळ. तिथं लिंबूचं पण आलंय की आले काय असं दगडात आले वाटते. ह्याला घाला की चिक्कूच्याला. तिथे चावीच पडते वाटते पाणी, म्हणून हिरवं राहिलेलं आहे. इकडं पाणी जात नाही या पेरूच्या झाडाला. पेरूच्या झाडाला पाणी जात नाही या. पेरूचं वाळलंय सगळं वरपर्यंत. चिक्कूचं तेवढं हिरवा आहे, कढीपत्त्याचं आहे. आणि इथे लिंबूच आले वाटतं मनानच. लिंबूच मनानच आले, हे काय दगडात आले. त्याला सकाळी माहिती आहे, तुला आत्ता कसं काय माहिती झालं रे? हा त्याला विचार, आपल्या कधी आलंय रे? सकाळी आलंय नाही ते बघ. होय म्हणाला आहे ते. हा सकाळी आलं, तुला दिसलं की नाही? ते कुठं आहे हर्षू? हा जो आहे तो समोरचा आमचा घराच्या समोरच अगदी शेताचा भाग येतो हा. खालच्या बाजूला तर हे आहे आमच्या आवळ्याचं झाड लावलेलं आहे आम्ही, अगदी शेतातच लावलेलं आहे. ह्याला आवळे सुद्धा अजून काही लागलेले नाहीयेत. भरपूर मोठं झालेलं आहे, पण याला आवळे कधी लागतात त्याचीच आम्ही वाट बघायला लागलो. आणि हा आहे आमचा शेत, म्हणजे शेताचा एरिया. अगदी घराच्या समोर आमची ही द्राक्षाची बाग आहे.
जो गावंदरी मळा म्हणतात ना, अगदी गावाला टच असं आमचं घर आहे आणि घराच्या समोर अशी बाग आहे. आणि आमच्या इकडे असं हे द्राक्षाचं पीक येतं. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाची बाग, द्राक्षाची पिकं भरपूर येतात. बेदाणा आणि द्राक्षे भरपूर प्रमाणात त्याचं पीक होतं. त्यामुळे आमची सुद्धा द्राक्षाचीच बाग आहे. त्यांनी सगळा ऊसच लावलाय आज. ही अशी मुलं उन्हात पडतात, खेळतात, पण उन्हातच तुम्हाला? खेळतात. ते कुठं डुबक्या मारणार आहेस रे? कशी मारलाय डुबकी? त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो, म्हणजे कवठेमंकाळला जायला निघालो. वाटेतच आमचं ग्रामदैवत आहे खंडेराजुरी आणि ग्रामदैवत आमचं ब्रह्मनाथ आहे. तर जेव्हा केव्हा येतो आम्ही रविवारी, त्यावेळेला ब्रह्मनाथाचं देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतो. आणि हा जो एरिया आहे ना, तो आमच्या मंदिराच्या आवारातील एरिया आहे. खूप छान, खूप थंडगार, भरपूर मोठं असं तळं आहे. इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना, की अगदी शांत. इतक्या कडक उन्हात सुद्धा इतकी भरपूर सावली आहे, भरपूर झाडं आहेत आणि खूप मोठं तळं आहे. या असल्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा ना, इथं भरपूर असं पाणी आहे. अगदी 12 महिने या तळ्याला पाणी असतं. हे तळं आहे ना, त्यामुळे आमच्या गावाला कधीही कोणाच्याही शेताला पाणी कमी पडत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात जर इतकं पाणी असेल तर तुम्ही विचार करा, पावसाळ्याच्या दिवसात ह्या पायऱ्या अजिबात दिसत नाही. अगदी मंदिराला पाणी येऊन स्पर्श पायऱ्यांना, पायऱ्या पूर्णपणे बुडतातच. मंदिराला पाणी लागतं, इतकं पाणी पावसाळ्याच्या दिवसात असतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी इतकं आहे ना, तर ते भरपूर आहे. सगळ्यांना 12 महिने पाणी पुरेसं होईल पूर्ण गावाला. इतकं पाणी हे गावामध्ये आहे. तळं खूप पकडल्यास मोठं किती आहे. मासे पकडल्यास? तर ही मुलं इथं मासे पकडायला आलेली आहेत. कुठं आहेत? पैसे तुझे आहेत का? पैसे तुझे आहेत? हां उधार क्यों रखा है? काय झालं? नाचे बेरा कोण आहे मनाकडे बोत केली कसा पण दे बा पंडित जी बस बस चल रहा आज मला बुद्धे वाटत ते व्हिडिओ करायला म्हणजे या मुलांनी पीठ आणलेलं आहे इथं आणि पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या कागदावरच तो कणिक मळायला लागलाय माशांना पकडायला. बघू इकडं. जिवंत आहेत का अजून? मासे खातात काय म्हणजे? खात आहेत की मग. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि वाटेतच ऊसाचा रस दिसला म्हणून तिथे थांबलो आणि थोडासा ऊसाचा रस घेतला आणि घरी आलो. हातपाय तोंड धुतले, फ्रेश झालो. तोपर्यंत रुचाने इथं छान असा पुलाव बनवला होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग? आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.